ओके. हम्म. हा. हो माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो हो. दिसतील. ओके. हो. सो हॅलो एव्हरीवन, माझे नाव चैतन्य. माझा आवाज आणि स्क्रीन दिसते ना सगळ्यांना पहिले? येस होय, सर. हो हो, दिसतील येस दिसतील. ओके. सर. यस ओके, ठीक आहे. सर सर नका म्हणू, तुम्ही तुमचा फ्रेंडच समजा त्याला, कारण की तो तुमच्यापेक्षा एक लहान आहे. पण यस. तो हे हो, सगळे कामं बरोबर. करतो. ओके. त्यामुळे तुम्ही, मला स्वतःला येत नाही सगळ्या गोष्टी, पण तो फ्रीलान्सिंग मध्ये भरपूर चांगला चॅम्प आहे, म्हणून तो स्वतः. मी काय करतो माहिती का, मी फॅकल्टीज कशी घेतो, जे ऍक्च्युली खरंच त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात ना, मी तशा लोकांना बोलतो. मग त्यांचं एज काय मॅटर नाही करत, त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांनी ऍक्च्युली रिअल टाइम मध्ये किती कामं केलं ना, त्या गोष्टींना तुम्ही महत्व द्या. तर तुम्ही त्याला चैतन्य बोलवा. चैतन्य, त्यांना यस. एकदम मस्त सांग सगळं. त्यांना त्यांना एकदम गोष्टी कळल्या पाहिजे, एकदम इंटरेस्ट आला पाहिजे, असं एक्झॅक्टली. सगळं सांगा. मी म्यूट वरती ठेवतो, माझी कामं आहेत होती बाकीची, ती करून घेतो. ठीक आहे. ठीक ठीक आहे, चालेल. ठीक. ओके. सो सेशन स्टार्ट करतोय मी. तो ॲक्च्युली माझं नाव चैतन्य, मी सध्या मुंबईत राहतो. तर बेसिकली मी पण काही वर्षापूर्वी डिजिटल मार्केटिंगमध्ये जॉब केला होता. मला पण डिजिटल मार्केटिंगमध्ये आता करंटली 5+ वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. सो बेसिकली मी जॉब स्टार्टिंग केली होती तेव्हा मी 3 एजन्सीमध्ये काम केलं होतं. तर लॉकडाऊन नंतर मी माझी फ्रीलान्सिंगची जर्नी स्टार्ट केली होती. सो बेसिकली मी आज तुम्हाला फक्त फायवरचा ओव्हरव्ह्यू देणार आहे एक. तर तो तुम्ही आता इथं बघू शकता की इथं माझी प्रोफाईल दिसते तुम्हाला सगळ्यांना? हो हो, दिसतीये. दिसते ना? ओके. तो हां. तर काय असेल ते मेसेजवर टाईप करा, मला दिसत जाईल. तर बेसिकली बघा, ही फायवरची प्रोफाईल आहे पहिले. ही अशी दिसते तुम्हाला. म्हणजे तुम्ही जेव्हा सिस्टमवर म्हणजे fiverr.com वर लॉग इन करता, तर तुम्हाला ही प्रोफाईल अशी दिसते: डॅशबोर्ड, माय बिझनेस, ग्रोथ मार्केटिंग, अनालिटिक्स. आणि फायवरवर तुमची जर प्रोफाईल बनली त्यानंतर तुम्ही त्यामध्ये बनवता गिग्स. तर गिग्स म्हणजे काय असतं की गिग्स म्हणजे आपण ज्या सर्व्हिस आपण क्लायंटला देणार आहोत त्या सर्व्हिस कॉल इथं होतात गिग्स, म्हणजे त्याला बोललं जातं गिग्स. आता या इकडे तुम्ही बघू शकता, इथं मी 3 सर्व्हिस देतोय: गुगल ॲडवर्ड्स, गुगल टॅग मॅनेजर आणि फेसबुक ॲड एक्सपर्ट. बरोबर, ह्या 3 सर्व्हिस मी सध्या बेसिकली फायवरवर देतोय. तो तुम्हाला एक एक प्रोफाईल उघडून दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला ही फायवर लॉग इन नसल्यावर रिसर्च कसं करावं, काय कसं करावं, प्रोफाईल कशा दिसतात ते दाखवणार आहे. तो बेसिकली बघा, इथं सर्वात पहिले मी तुम्हाला गुगल ॲड दाखवतो. बघा, ही माझी गुगल ॲडची प्रोफाईल आहे सध्या. ह्यात तुम्हाला इथं प्लॅन दिसतात, ते बेसिक, स्टँडर्ड आणि प्रीमियम प्लॅन. हॅलो. हा सर. हा हा, स्क्रीन फक्त मला मेसेज करत जा, मेसेज टाईप करत जा, मला इंटरॅक्शन करता येतील असं. तर बेसिकली बघा, मी ह्या फायवरवर कसं आहे, तीन टाईप्समध्ये आपण सर्व्हिस देऊ शकतो: बेसिक, स्टँडर्ड आणि प्रीमियम. तर इथं तुम्ही बघू शकता, एक जस्ट ओव्हरव्ह्यू देतो. बेसिक पॅकेजमध्ये बघा, मी $40 चार्ज करतो मी. तर त्यामध्ये मी 3 दिवसामध्ये डिलिव्हरी देतो. म्हणजे क्लायंटची एखाद्याची रिक्वायरमेंट आली तर मी त्यांना त्यामध्ये गुगल ॲड्स अकाउंट सेटअप एक सजेशन देतो की कोणत्या टाईपची ॲड्स रन केली पाहिजे. लाईक गुगल सर्च ॲड केली पाहिजे, गुगल डिस्प्ले ॲड केली पाहिजे, का यूट्यूब ॲड्स केली पाहिजे. त्यानंतर बघा, इथं मी लिहिलं एक ऑडियन्स टार्गेटिंग सजेशन, म्हणजे कोणत्या ऑडियन्सला तुमची ॲड दिसली पाहिजे की त्यामुळे तुम्हाला लीड कॅप्चर करता येतील. ॲड एक्सटेन्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे, आपण कॉल ॲड्स ऑनली चालवतो, साईट लिंक एक्सटेन्शन, प्रमोशन एक्सटेन्शन. ते एक्सटेन्शन असतात ना, त्यावर एक सजेशन, 2 सजेशन दिले जातात. कॅम्पेन Q&A, कॅम्पेन क्वालिटी अनालिसिस. म्हणजे क्वालिटी अनालिसिस म्हणजे कसं की ह्यांनी त्याआधी कोणाला काम दिलं होतं तर त्यांनी कॅम्पेन नीट केलं होतं का नाही, त्यात त्यांनी काय चुका केल्या होत्या, त्याच्यावर पण मी क्वालिटी अनालिसिस करतो. आणि ऑनगोईंग मॅनेजमेंट म्हणजे मी कसं की तुम्हाला कॅम्पेन वर ऑप्टिमायझेशन करायचं आहे डे बाय डे, तर मी त्याची सर्व्हिस देतो. तर हे माझं बेसिक पॅकेज आहे, त्यात मी $40 चार्ज करतो. त्यानंतर स्टँडर्डमध्ये पण सेम आहे, फक्त इथं गोष्टी एक्स्ट्रा वाढतात. ते इथं मी 3 सजेशन देतो: 5 ऑडियन्स टार्गेटिंग सजेशन देतो, 5 एक्सटेन्शन देतो, ॲड एक्सटेन्शन सजेशन देतो. आणि प्रीमियममध्ये $120 मी 5 सजेशन देतो की कोणते कॅम्पेन टाईप एक्सेट्रा चालले पाहिजे, 7 ऑडियन्स टार्गेटिंग सजेशन आणि 7 ॲड एक्सटेन्शन. असं ही प्रोफाईल असते फीवरची.
तर बेसिकली बघा इथं तुम्ही बघू शकता, पहिले फिवरचं इथं हे येतं, इथं आपल्या प्रोफाईलचा ओव्हरव्ह्यू येतो. हा आपल्या प्रोफाईलला ओव्हरव्ह्यू दिसतो, तो इकडं असतो बघा फिवरमध्ये. इकडचा बघा इथं जो लिहिलेला आहे हायली इफेक्टिव्ह डिजिटल मार्केटिंग हँड्स ऑन, तो तिथं आपल्याला दिसतो हायली इफेक्टिव्ह इथं. त्यानंतर ज्या म्हणजे जे टॅग मी यूज केले होते फायबरवरती बॅकएंडला, ते इथं ते क्लायंट लोकांना दिसतात ते असं. आता हे टॅग कुठे यूज केले होते फायबरवरती, हा बघा इथं स्किल सेटमध्ये, इंग्लिश लँग्वेज, सर्च इंजिन मार्केटिंग, सोशल मीडिया, गुगल ऍड. आता मला हे लोक सर्च इंजिन मार्केटिंग का दाखवतात ते, कारण की मी गुगल ऍडच्या प्रोफाईलवर असल्यामुळे असं. आता इथं आहे थर्ड पॅरेग्राफ आहे अबाउट द गिग. अबाउट द गिग, अबाउट दिस गिग मध्ये काय येतं की आपण जी सर्व्हिस प्रमोट करतोय ना त्याबद्दल आपल्याला लिहावं लागतं. आता इथं तुम्ही बघताय मी इथं ऑलरेडी लिहिलेलं आहे काय काय गोष्टी. त्यात बघा मी असं पण लिहिलंय की मेसेज इफ यू एनी क्वेरी, क्वेश्चन और क्वेरी, आय एम जस्ट वन मेसेज अवे, प्लीज फ्री टू शूट मी मेसेज. तर बघा ही गुगल ऍड एक्सपर्टीज मी या सगळ्या गोष्टीमध्ये काम करतो एवढ्या. आणि त्यानंतर परत एक मेसेज लिहिला की तुमची काय रिक्वायरमेंट असेल तर इथं तुम्ही मला पहिले मेसेज करा. त्यानंतर बघा इथं येतं इमेज सेक्शन, या अशा इमेज बनवावे लागतात आपल्याला. काय तुम्ही सर्व्हिस देतात काय नाही असं. हा बघा आता ऍक्च्युली हे मी केस स्टडी केली होती, त्याचा ह्या आहे, ही केस स्टडी वाटलं तर मी तुम्हाला पाठवून देईल. हा बघा एक मी केस स्टडी केली होती रिअल इस्टेटची, त्यावर हे सजेशन आहे सगळे. आणि त्यानंतर एक मध्ये मी 2 महिन्यापूर्वी एका क्लायंटचं काम केलं होतं, ऑस्ट्रेलियन क्लायंट होता. तर त्यांनी रिव्ह्यू दिला होता मला, तर त्याचा हे कॅम्पेनचा ऍक्च्युली तर इमेज आता क्लिअर नाही दिसत आहे. मी तुम्हाला ह्याचा बॅकएंडचा ओव्हरव्ह्यू दाखवतो, म्हणजे माझ्याकडे ऍक्च्युअली ह्या क्लायंटचा अजून पण ऍक्सेस आहे, तर तुम्हाला ते दाखवलं जाईल. आता हे पॅकेजचं तुम्हाला इथं दाखवलं ऑलरेडी की काय कसे ते ऑलरेडी सांगितलेलं आहे. हे बघा इथं एफएक्यूज म्हणजे काय तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहेत, क्लायंट लोकांना काय क्वेश्चन असतात ऑलरेडी, तर ते आपण इथं एफएक्यू मध्ये मेन्शन करू शकतो. इथं आपली रिव्ह्यू दिसती. व्ह्यूवरवर जेवढे जास्त रिव्ह्यू तर तेवढा क्लायंटचा ट्रस्ट आपल्याला गेन करायला जास्त इझी होतं. आता हे बघा मध्ये तुम्हाला बोललो होतो की बघा हा ऑस्ट्रेलियन क्लायंट होता, हे त्याचं नाव युजर नेम, आणि बघा त्याची कंट्री म्हणजे जो तिकडनं त्यांनी काम केलं होतं तिथं. आणि त्यांनी बघा हा रिव्ह्यू दिला होता मला 1 महिना आधी, हे त्याचं मी काम केलं होतं असं. बस बेसिकली हा पूर्ण ओव्हरव्ह्यू होता फायबरचा. हा गिगचा ओव्हरव्ह्यू होता पूर्ण असं. तर आता तुम्हाला स्क्रॅच पासून दाखवतो की फायबर ऑफिशियली दिसतं कसं लॉग इन नसल्यावर. तर तुम्हाला कळतंय ना मी काय सांगतोय, ते कळतंय ना तुम्हाला? हो कळतंय. कळतंय ना, ठीक आहे. काही डाऊट असेल तर सेशन संपल्यावर मला विचारा, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. शुअर सर. या ऍक्च्युली आता मी तुम्हाला दोन्ही साईडनी दाखवतो. ऍक्च्युली लॉग इन नसल्यावर फायवर कसं दिसतं आणि इकडं फायवर लॉग इन असल्यावर कसं दिसतं. तर ऍक्च्युली आता माझ्याकडे एक मी टूल एक इन्स्टॉल केलाय ना, त्यामुळे मी तुम्हाला पहिले ते बिना टूल, हा टूल इन्स्टॉल नसलेला ह्याच्यावर दाखवते की फायवर कसं दिसतं, आणि टूल इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला काय गोष्टी एक्स्ट्रा बघायला भेटतील त्या एक दाखवतो. सो बेसिकली आता मी इथे एक सर्व्हिस सर्च करतो. कोणती सर्व्हिस सर्च करावी मला सांगा जरा कमेंटमध्ये कळवा. मग मी ती सर्व्हिस सर्च करतो. लाईक वेबसाईट डिझाईन करू, डेव्हलपमेंट करू, गुगल ॲड्स करू, फेसबुक ॲड्स करू, इंस्टाग्राम ॲड्स करू, यूट्यूब ॲड्स करू. यावर कोणतीही सर्व्हिस सांगा, आपण जी मेजॉरिटी असेल त्या गोष्टीवर आपण रिसर्च करू. ओके, गुगल ॲड्स. अजून कोण रिप्लाय देते? गुगल ऍड. ठीक आहे चालेल, ठीक आहे आपण गुगल ॲड्सवर सर्च करू. आता मी इथं बघा, हा बघा आता मी फक्त जस्ट बघा टाईप केलं गुगल ऍड्स, तर मला बघा फायवरने ऑटोमॅटिक सजेशन दिले. गुगल ऍड्स, हाय कन्वर्टिंग गुगल ऍड्स, गुगल ऍडसेन्स अप्रुव्हल, युट्यूब गुगल ऍड्स, गुगल ऍड्स सस्पेंडेड, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता बघा मी जस्ट नॉर्मल गुगल ऍड्स सर्च करतो आणि तुम्हाला दाखवतो. बघा हे लोड होतंय, लोड होऊन द्या. हा. आता बघा हे आपण साइन इन नाही, तर आपल्याला फायवर साइन इन करायला बोलतोय. एक्सक्यूज मी सर. हा बोला.
सर सॉरी फॉर द इंटरप्शन बट स्क्रीन विजिबल नहीं है। स्क्रीन विजिबल नाही का? अरे सॉरी, एक नाही. मिनिट हा. एक मिनिट, एक मिनिट. हा, ऍक्च्युली मी दुसऱ्या टॅबमध्ये गेलो ना. सॉरी. बरं आलं सांगितलं, थँक्यू. आता दिसतीये? येस सर. ओके. सो बेसिकली मी आता बघा, तुम्ही बोलल्यानुसार गुगल ॲड सर्च केलं, तर आता तुम्हाला या इथं गुगल ॲड्सची गिग दिसतात आहे बरोबर. अं, डॅ डान्झिल, शर्मे अख्तर, झीमा मीडिया, डान्झिलेन, बरोबर ह्या गिग दिसतात आहे तुम्हाला ते इथं. येस सर. येस, ओके. सो बेसिकली आता बघा, तुम्ही इथं बघू शकता की गिग ह्या लोकांनी बनवलेल्या, म्हणजे हे लोक गुगल ऍड्स रिलेटेड सर्व्हिस देतात. तर मी आता एकेकाची गिग ओपन करतो. हा, सर्वात पहिली गोष्ट इथं बघा, इथं तुम्हाला किती सर्व्हिस दाखवतात ते इथं. 19,000 प्लस सर्व्हिस अवेलेबल दाखवतात ते. तर आपण यामध्ये डीप डाऊन रिसर्च पण करणार आहोत. यामध्ये अजून कॉम्पिटिशन कमी कसं करायचं, पण तुम्हाला पहिले एक वरचा ओव्हरव्ह्यू देतो. आता बघा, मी या पहिल्या 3 प्रोफाईल उघडतो. ओके. सो बेसिकली बघा, हा डॅनी जेल म्हणून कोणतरी पर्सन आहे. हा बघा, हा त्याची कंट्री जर्मनी आहे. आणि बघा त्याचं ही प्रोफाईल आहे पूर्ण. तर हे त्याच्या प्रोफाईलचं डिस्क्रिप्शन आहे बेसिकली. त्यानंतर हा कोणत्या सर्व्हिस देतो ते हे. त्यानंतर हा आता टॉप रेटेडमध्ये बघा, त्या फिवरवाल्यांनी ह्यांना बॅच दिलेला आहे. फिवर चॉईस टॉप रेटेड बायर स्कीप रिटर्निंग आणि हायली रिस्पॉन्स. सो बेसिकली फिवर चॉईस बॅच आपल्याला कधी भेटतो, म्हणजे की एखादा क्लायंट ह्यांच्याकडे अप्रोच करतो आणि हे त्यांचं काम करून देतात. त्यानंतर फिवर ह्यांचं बॅकएंडला अनालिसिस करतो की हे लोकांना म्हणजे किती स्टार रेटिंग भेटतात, ह्यांचं कम्युनिकेशन कसं होतं बॅकएंडला. तर हे फिवर सगळं अनालिसिस करतं आणि त्या बेसिसच्या अनालिसिसवर फिवर चॉईस हा बॅच त्यांना भेटतो. त्यानंतर टॉप रेटेड बॅच. टॉप रेटेड बॅच आपल्याला जेव्हा भेटतो की काम केल्यानंतर पण एखादा क्लायंट परत यांच्याकडे आला आणि त्यांनी परत ह्यांना काम दिलं, म्हणजे एखादा क्लायंट आला, त्यांनी गुगल ऍड्सचं काम ह्यांच्याकडे 1 महिना केलं आणि परत दुसऱ्या महिन्यात आला, त्यांनी ह्यांना गुगल ऍड्सचं काम दिलं, म्हणजे रिपीट बायर्स जरी आले, तर त्यावरनं ते फिवर सजेस्ट करतं की टॉप रेटेड आहे आणि बायर्स कीप रिटर्निंग आहे. तर हे बॅच त्यांना असे भेटले जातात. आणि हायली रिस्पॉन्सिव्ह म्हणजे काय असतं की एखाद्या क्लायंटनी मेसेज केला, हा व्यक्ती एक किती मिनिटामध्ये त्यांना रिस्पॉन्स करतो. तो बेसिकली ह्याचा एव्हरेज टाइम रिस्पॉन्स टाइमावर 1 आवर लिहिलाय. लाईक हे 5 to 10 मिनिट मध्ये रिप्लाय करणारे पर्सन असतात. लाईक एखाद्यांनी ह्यांना मेसेज केला, तर बेसिकली हे 5 to 10 मिनिट मध्ये आपल्याला रिप्लाय बॅक करतात की यस, तुमची काय रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला काय पाहिजे, तुमचं काय करायचंय, एक्सेट्रा एक्सेट्रा, ह्या गोष्टी ते लोक आपल्याला करतात. इथं फ्युअर असंच दाखवतं 1 आवर म्हणजे की हा कमीत कमी मिनिमम 5 ते 10 मिनिटामध्ये हा रिप्लाय करत असेल असं. तर बघा, हे त्याचं गिगचं डिस्क्रिप्शन आहे, त्यांनी लिहिलेलं आहे इथं. हे असं 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 असं. आय हॅव क्रिएटेड कॅम्पेन फॉर यू अँड नाव यू वॉन्ट टू कंटिन्यू वर्किंग विथ मी. बघा, ऑर यू ऑलरेडी हॅव एक्झिस्टिंग गुगल ॲड कॅम्पेन. तर बेसिकली हे असं गिग डिस्क्रिप्शन लिहिलं जातं. त्यानंतर त्यांनी बघा, इथं त्यांनी लिहिलंय मी काय यामध्ये तो काय काय सर्व्हिस देतो. कॉम्प्रेसिव्ह कॅम्पेन मॅनेजर, विकली कॅम्पेन मॅनेजमेंट आणि अवेलेबल फॉर 24x7 क्वेश्चन. हे जस्ट लिहितात, कारण की कसं लीड कॅप्चर करण्यासाठी असे पॉईंट मेन्शन करावे लागतात, तेव्हा आपल्याकडे लीड येतात. असं 24x7 कोणच सर्व्हिस देऊ नाही शकत, हे पण आहे असं. त्यानंतर बघा, वाय चूज मी पण लिहिलंय त्यांनी, क्लिअर कम्युनिकेशन अँड क्विक रिस्पॉन्स. हा बघा, बोललो ना तुम्हाला, हे क्लिअर कम्युनिकेशन अँड क्विक रिस्पॉन्स, त्यामुळे त्यांना इथं हा बॅच भेटलेला आहे. टॉप रेटेड अँड बायर बघा, हायली रिस्पॉन्सिव्ह असं. त्यानंतर बघा, एक्सपर्टीज किती इयरचा एक्सपिरियन्स आहे ते पण मेन्शन केले. कंटिन्युअस मॉनिटरिंग अँड ऑप्टिमायझेशन, हे बघा. त्यामुळे त्यांना इथं हा बॅच दिलेला आहे फिवर चॉईसचा. कारण कसं, फिवर खूप कमी लोकांना हा बॅच देतो फिवर चॉईसवाला, म्हणजे खूप ट्रस्ट करावा लागतो फिवरला, तेव्हा फिवर हा बॅच देतं असं. ही त्याची इमेज आहे, प्रोफाईल इमेज असं. हा बघा, 1 मंथ मॅनेजमेंट, फॉर्मर गुगल एम्प्लॉई, 11 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. हा बघा, ह्या गोष्टी अशा असतात. जेवढी इमेज अट्रॅक्टिव्ह असते ना, तेवढे क्लिक करण्याचे चान्सेस जास्त असतात. आता इथं जर कोणी क्लायंट आला, तर एक कारण का क्लिक करण्याचं याचं, कारण की फॉर्मर गुगल एम्प्लॉय आणि गुगल ॲड चालवणार गुगल एम्प्लॉय असेल, तर लोक खूप जास्त ट्रस्ट करतात पहिले असं. तर बेसिकली याचं तुम्ही बघू शकता, त्याचं बेसिक पॅकेज 10,000 पासून आहे, स्टँडर्ड पॅकेज 15,000 आहे आणि प्रीमियम 19,000 रुपये. तर आपण आता हे USD डॉलरमध्ये बघितलं तर किती होतं एकदा बघू. एक मिनिट.
एकदा मी करन्सी चेंज करतो. हा बघा, याचा बेसिक पॅकेज बघा, $125, स्टँडर्ड 175 आणि प्रीमियम $225. तर असं हे पॅकेज बनवतात. आता हे आपण ती प्रोफाईल बघितली तशीच ही ह्या लेडीची प्रोफाईल बघूया, शर्मिया अख्तर. तिने पण बघा, ती तेच करते. चॅम्पियन सेटअप 7840 म्हणजे अराउंड $100 असेल हे. हे 22,000 मध्ये $300 किंवा $250 असेल. आणि हे $45,000, ₹45,000 हे असेल मला वाटतं $800. आपण हे करून बघू एकदा. हा बघा, आलं इथं $90, $260 आणि $520. हा बघा, हे असे सर्व्हिस चार्ज करतात. एकदा तुमची प्रोफाईल एकदा ग्रो झाली तर त्यामध्ये तुम्हाला असे प्रीमियम अमाऊंट पण चार्ज करू शकता. सो बेसिकली बघा, आता या पर्सननी, ही पर्सन आहे बांगलादेशची, स्पीक बंगाली इंग्लिश, आणि 268 ऑर्डर कंप्लीट केलेलं आहे. असं हे तिचं प्रोफाईल डिस्क्रिप्शन एवढं. त्यात ती कोणत्या टॅगवर तिने काम केलं ते. त्यानंतर बघा हिच्याकडं आणि ह्या क्लायंटमध्ये, ह्या फिवरच्या पर्सनमध्ये किती डिफरन्स आहे बघा. ह्याच्याकडं फिवर चॉईस आहे, टॉप रेटेड आहे, बायर कीप रिटर्निंग आहे. हिच्याकडं फक्त लेवल 2 आहे आणि हायली रिस्पॉन्सिव्ह. फक्त हिच्याकडं 4 मधल्या एकच स्किल आलेला आहे, कारण की, पण इथं तुम्ही बघू शकता हिने 268 ऑर्डर कंप्लीट केल्या आणि यांनी 555. तर 555 आणि 268 असल्यामुळे, ह्या फरक असल्यामुळे ह्याला हा बॅच भेटले, हिला, ह्या लेडीला हे बॅच नाही भेटू शकले. तर बेसिकली तोच ओव्हरव्ह्यू आहे. आता हिनी पण इमेज टाकली आहे. बघा ही जी इमेज कशी आहे बघा, गुगल ॲड स्पेशलिस्ट सेटअप कॅम्पेन अँड मॅनेजिंग ऑर्डर नाव. बघा हे तिने जे क्लायंट सोबत काम केलं होतं ना त्याचे रेटिंग टाकलेले. ते क्लायंट सोबत काम केलं त्याचे फोटो बघा. हे सगळे आता त्यांचे युएसचे क्लायंट दिसतात, कारण की डॉलरची करन्सी US, UK, कॅनडा या कंट्रीमध्ये जास्त चालते. असं. नंतर आपण या तिसऱ्या पर्सनची प्रोफाईल बघूया. हा बघा, हा पण डॅनियल जेचे. बघा त्याचं गिगचं प्रोफाईल ओव्हरव्ह्यू, टॅक्स. ह्याच्याकडे बघा, फक्त टॉप रेटेड बॅच आहे फक्त, बाकी कुठलाच बॅच नाही टॉप कम्युनिकेशनचा एक्सेट्रा एक्सेट्रा. ह्यांनी पण 2,500 ऑर्डर कंप्लीट केल्या. तरी ह्याच्याकडे ते बॅच नाही का, कारण की ह्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम होत असेल, म्हणजे हा क्लायंट सोबत कम्युनिकेशन नीट नसेल करत, क्लायंट लोकांना कामं नीट करून नसेल देत, ह्याचा रिस्पॉन्स टाइम जास्त असेल. त्यामुळे बघा ह्याच्याकडे फक्त एकच बॅच आहे. असं. तर ह्याचं पण तेच आहे, बेसिक पॅकेज, स्टँडर्ड, प्रीमियम. तर ह्याचं आपण करन्सी चेंज केली तर हा किती चार्ज करतो एकदा बघूया. ओके, सो बेसिक पॅकेजमध्ये बघा हा $80, $160, आणि प्रीमियममध्ये 215. असं. तुम्हाला हे बॅकएंडला असं दिसतं. म्हणजे जो टूल मी इन्स्टॉल नाही केलाय ना, तो टूल इन्स्टॉल केल्यानंतर असं दिसतं. आता टूल इन्स्टॉल केल्यानंतर फायवर कसं दिसतं हे तुम्हाला दाखवतो. आता बेसिकली एक मिनिट इथे एकदा बघतो. ओके, ऍक्च्युली इथं ऑर्डर दाखवत नाही. ऍक्च्युली फिवर पहिले ऑर्डर पण दाखवायचं. यांनी हा इंटरफेस 2 महिन्यापूर्वी चेंज केल्यामुळे आता ते ऑर्डर रेशो दाखवत नाही. ओके, मी सांगितलेलं समजतंय ना तुम्हाला? येस सर. येस सर. ओके. सर दोघी जणांना ऍड करायचं आहे, ते कराल का तुम्ही प्लीज? ओके, एक मिनिट. हो. ऍक्च्युली सर ऍक्च्युली होस्ट मी, हा मी होस्ट नाहीये, तर मला ऍड नाही करता येणार. मे बी ते सरांनाच करता येईल असं. आहे. ओके सर, नो ओके प्रॉब्लेम. ओके ओके. मी सांगतो तरी, एक मिनिट, एक मिनिट. ओके, थँक्यू.
त्या दोन स्टुडंट येणार होत्या, आल्या त्या? हॅलो. सॉरी सर, काय म्हणाला तुम्ही? त्या दोन स्टुडंट येणार होत्या, त्या जॉईन झाल्या का? म्हणजे मग मला पुढं स्टार्ट करायला असं, नाही तर मी वेट करतो 2-5 मिनिटं, काही इश्यू नाही असं. सर झालेत. झाल्या ना? हो. ओके. तो ऍक्च्युली आता मला नाव नाही माहिती, तर त्यांना रेकॉर्डिंग आहे, त्यांना रेकॉर्डिंग भेटेल ह्या स्क्रीनची. त्यांनी जे काय मिस केलं 15-20 मिनिटाचं, ते सेशन त्यांना भेटलं जाईल असं. ओके सर. ओके. तो बेसिकली आतापर्यंत सांगितलेलं काय समजलं ना? काय डाऊट असेल तर आता विचारून घ्या, मग आपण पुढं मूव ऑन होऊ असं. ओके. करू कंटिन्यू का? काय डाऊट आहे तर आपण क्वेश्चन 5 5 मिनिटं Q&A करू, मग पुढं मूव ऑन होऊ असं. मेसेज पण नाही केला कोणी. कंटिन्यू करू मी मग? सो बेसिकली आता मी तुम्हाला ते फायवरचा टूल असल्यावर ओव्हरव्ह्यू कसा दिसतो ते एक दाखवतो. मग त्यानंतर तुम्हाला रिसर्च अँड ऑल थिंग कशा करायच्या ते सांगतो तुम्हाला. दिसतंय ना? स्क्रीन दिसते ना तुम्हाला? ओके. सो बेसिकली आपण गुगल गुगल ॲड सर्च केलं होतं मगाशी तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. आता मी तुम्हाला ते टूल्स त्या बॅकएंडनी कसं दिसतं ते दाखवतो. एक मिनिटं. बघा आता इथं हे टूलचं नाव आहे फायवर. फायवर क्विक व्ह्यू. त्यामध्ये ते ह्या गोष्टी प्रोव्हाइड करतं एक्स्ट्रा. तर ते आपल्याला फायवरच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिसत नव्हतं, ते हे टूल आता प्रोव्हाइड करावं लागलं असं. बेसिकली बघा, हा फायवर क्विक व्ह्यू लोड होतोय आता. तर त्यावर ते आपल्याला दिसेल. आता मी इथं ऑर्डर बाय शॉर्टनी करतो. ओके. तर आता आपण शॉर्ट बाय ऑर्डरनी केलं तर बघा, आता प्रोफाईल चेंज झाल्यावरती आल्या. आता जी प्रोफाईल एका व्यक्तीची दिसत होती जर्मनीच्या, ते आगी दुसऱ्याची प्रोफाईल आली. तर आता इथं तुम्ही बघू शकता, या प्रोफाईलच्या खाली इथं तुम्हाला 4 गोष्टी दिसतात आहे: ऑर्डर, प्रोफाईल लाईक्स, रिव्ह्यूज आणि त्याची कंट्री. तो बेसिकली बघा, हा डॅनियल जे आहे, हे जे आपण प्रोफाईल उघडू. बघा आता इथं तुम्हाला एक गोष्ट दिसते, इथं तुम्हाला कळतंय ऑर्डर किती आहे, काय काय दिसत नाही इथं, बरोबर? तर इथं नाही दिसत आहे, पण आपल्याला या टूलमध्ये इकडं ऑलरेडी दिसतंय. त्याकडं ऑर्डर किती आहे बघा, 66 करंट ऑर्डर आहे. म्हणजे हा सध्या करंटली फायवरवर 66 लोकांसोबत करंटली हा काम करतोय. हे जी प्रोफाईल बघितली तर ह्याच्यावर 20 क्लायंट आहे. 20 क्लायंट सोबत हा सध्या काम करतोय. हे 11 क्लायंट, 10 क्लायंट. ह्या लेडीची प्रोफाईल बघितली, 10, 9, 8, 7. तो हे बेसिकली या टूलमुळे आपल्याला इझिली कळतं की लोकांकडं किती ऑर्डर आहे, काय ऑर्डर आहे. त्यानंतर हे आहे प्रोफाईल लाईक्स. आता हे प्रोफाईल लाईक्स आपल्याला कुठं बघायला भेटतात? आपल्याला प्रोफाईल लाईक्स बघायला भेटतात इकडं या कोपऱ्यात. हा बघा, इथं तुम्हाला लाईक दिसतात आहे. हा बघा इथं बेसिकली हे बघा, 3874, म्हणजे बरोबर 3900च्या बरोबर ते लाईक्स आहे. तर ते त्या टूलने आपल्याला बघा इथं ऑलरेडी दाखवलं 3.9K. हे काय रेटिंग आहे, त्याच्या ऑल ओव्हर प्रोफाईलला किती रेटिंग आहे, म्हणजे 1.3K त्यांनी दाखवलं. तर आता आपल्याला इथं आपण चेक केलं तर आपल्याला इथं किती रेटिंग दाखवतंय? फक्त 1011 दाखवतंय, म्हणजे 1000 रेटिंग दाखवतंय. मग अजून 300 रेटिंग गेलं कुठं? तर त्याकरता आपण ह्याच्या प्रोफाईलवर जाणार आहोत. आता ह्याच्या प्रोफाईलवर गेलं, हो का, बाकीच्या प्रोफाईल बघितल्या तर बघा इथं 1000,
या 137 86 आणि 5 तर हे मिळून 1003K ते रिव्ह्यू दाखवतात ते. आता इथं बघा त्यांनी झेंडा दाखवलाय. आता ही कंट्री कुठली येते? स्वीडन कंट्री येते मे बी. तर आपण त्याच्या प्रोफाईलवर चेक करूया. हा बघा स्वीडन कंट्री असं. तर हे आपल्याला ह्या टूलमध्ये बेसिकली कळतं. आता ह्या पर्सनची पण आपण सेम प्रोफाईल बघितली ना, तर ह्याच्या प्रोफाईलला किती ऑर्डर आहे? 20 ऑर्डर आहे. ते नाही आपल्याला नाही कळणार. 2.8 रिव्ह्यूज आहे. 2.8K लाईक्स आहे प्रोफाईलला आणि 476 रिव्ह्यूज आहे ऑल ओव्हर प्रोफाईल. आणि हा आहे नेदरलँडचा. आता आपण ही प्रोफाईल चेक केली तर हा बघा दिसलं का? 2798 लाईक्स, कंट्री नेदरलँड. आणि त्या प्रोफाईलवर क्लिक केलं की 476 रिव्ह्यूचा रेशो असेल सगळ्या मिळून. बघा 385 31 30 30 या 4 प्रोफाईलचे रिव्ह्यू मिळून तो आपल्याला ह्या टूलमध्ये आपल्याला असं कळतं. तर बेसिकली आपल्याला असं एक ह्या टूलमध्ये ओव्हरव्ह्यू कळतो. तर आता आपण इथं सध्या फिल्टर करणार आहोत डीप डाऊन की रिसर्च कसं करावं आणि फायवरवर रँकिंग कशी येते. तर आता बेसिकली आपल्याला गुगल ॲड दिसतात आहे, बरोबर. तर गुगल ॲड्समध्ये आपण काय काय करतो म्हणजे स्पेसिफिकली सर्च ॲडच करतो, डिस्प्ले ॲडच करतो, यूट्यूब ॲड्स करतो. तर आपण त्यामध्ये अजून डीप डाऊन करू. आता तुम्ही गुगल ॲड्स सर्च केलं नॉर्मल कीवर्डला तर तुम्हाला 19,000 सर्व्हिसेस दिसतात आहे. आता मी यामध्ये डीप डाऊन करतो यूट्यूब ॲड्सला असं. हा, आता यूट्यूब ॲड्स केलं. आता यूट्यूब ॲड्स केल्यानंतर सर्च केलं. ओके स्पेलिंग चुकली माझी. हम्म, बघा आता आपण जर यूट्यूब ॲड सर्च केलं तर डायरेक्ट सर्व्हिसेस बघा किती आल्या? 3600. म्हणजे आपण डीप डाऊन गेलो एकदम. तर ते डीप डाऊन गेल्यामुळे काय आलं, इथं सर्वात जास्त कॉम्पिटिशन जे इथं होतं, जे कॉम्पिटिशन आपल्याला इथं 19,000 तर होतं, ते डायरेक्ट डीप डाऊन होऊन आपल्यावर आलं 3,600. तो बेसिकली असं फायवरवर रिसर्च केला जातं. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या सर्व्हिसमध्ये काम करायचं तर तुम्ही त्या सर्व्हिसमध्ये जी ब्रॉड सर्व्हिस असेल त्यामध्ये तुम्ही एक छोट्या पार्टमध्ये आपली सर्व्हिस शोधण्याचा प्रयत्न करायचा. आता आपण गुगल ॲड्स करतो. तर गुगल ॲड्स हा यूट्यूब ॲड्स हा गुगल ॲड्सचाच एक पार्ट आहे. तर आपण ते इथं बघू शकता. मी यूट्यूब ॲड सर्च केलं तर किती सर्व्हिसेस दाखवतात ते 3,600. बेसिकली इथं पण आपण ऑर्डर प्रमाणे क्लिक केलं तर इथं तुम्ही बघू शकता. हा हसन डीची प्रोफाईल येते. 27 ऑर्डर आहे, 282 लाईक्स आहे, 473 रिव्ह्यू आहे. आणि हा मुलगा बांगलादेशचा. तर आपण प्रोफाईलवर क्लिक केलं त्याच्या. इकडे गेलो. हा बघा यांनी काय लिहिलं? आय विल डू सुपर फास्ट ऑर्गॅनिक युट्यूब व्हिडिओ प्रमोशन विथ गुगल ॲड. हा बघा हे त्याची इमेज आहे. हे ते हा बघा अबाउट द गिग लिहिलंय. आता हे कसं फीवर बघा इथं हे चेंज झालं. UI चेंज झाला थोडा बघा. हा बघा फ्रॉम बांगलादेश दाखवलं त्यांनी. 282 लाईक्स. हा बघा 280 लाईक्स दिसले. आता ह्याच्या प्रोफाईलवर जाऊ आपण. प्रोफाईलमध्ये गेलं की ऑल ओव्हर 470 रिव्ह्यूज दाखवतील त्या प्रोफाईलला. हा बघा 467 रिव्ह्यूज आहे. आता मे बी 6 रिव्ह्यू काय माहिती नाही, ते अपडेट झाले नसेल सिस्टममध्ये त्यामुळे ते लोक आपल्याला दाखवत नाही. आणि हा मुलगा बांगलादेशचा. आपण ऑलरेडी कंट्री बघितली त्याची आता असं. तर काय डाऊट आहे तुम्हाला एवढं शिकवलं त्यावर अजून? ऐश्वर्या, ज्ञानदा आणि धनश्री काय डाऊट आहे? नो सर. नो सर. ओके ठीक आहे. तर आता आपण ह्यामध्ये फायवरची प्रोफाईल कशी बनवावी, रिसर्च कसं करावं ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. एक 2 मिनिटं फक्त स्क्रीन शेअर थांबवतो आणि एक ID पासवर्ड लॉग इन करून दाखवतो तुम्हाला कसं करायचं.
एक 2 मिनिटं, मी येतो ऑनलाईन, ते प्रोफाईलच लॉग इन करतोय. वेबसाईट ओपन होते, ओपन झाली की मी लगेच स्क्रीन शेअर करतो. 2 मिनिटं. स्क्रीन दिसते ना तुम्हाला? येस सर दिसते. ओके, ठीक आहे. तो असा बेसिकली आपण फायवर कसं जॉईन करायचं ते तुम्हाला आता मी दाखवतो. तर बेसिकली आपण ईमेल थ्रूही करू शकतो, डायरेक्ट गुगल आय डी थ्रूही जॉईन करू शकतो. आता आपण इथं जॉईनवर क्लिक करतोय. तर बेसिकली बघा, फायवर तुम्हाला ऑप्शन देतं गुगल विथ ईमेल, ॲपल, फेसबुक आय डी एक्सेट्रा, तुमच्याकडे काय असेल ते. पण आपण जीमेल थ्रू करायचं, कारण कसं असतं, जीमेलचा पासवर्ड जो असतो तो त्याच्या थ्रू आपल्याला लॉग इन करणं इझी होतं. तर त्यामुळे आपण जीमेल थ्रू लॉग इन करणार आहोत. आता हा माझा ईमेल आय डी आहे नवीन, त्याच्यावर फायवर अकाउंट काहीच नाही, तर मी हा अकाउंट चूज करतो. हो का, कंटिन्यू करायचं. हा, तर बेसिकली फायवर अकाउंट क्रिएट करताना सर्वात पहिले तुम्हाला युजर नेम विचारलं जातं. तर ॲक्च्युली युजर नेम हे एकदाच भेटतं आपल्याला फायवरकडनं. तर चूज करताना एकदम केअरफुली चूज करायचं. तर नेहमी लक्षात ठेवा, तुमचं काय नाव असेल आणि तुमची जी सर्व्हिस असेल ते तुम्ही युजर नेममध्ये चूज करू शकता. आता माझं नाव आहे चैतन्य, आणि मी कोणती सर्व्हिस देतो, गुगल ॲड्सची. तो गुगल ॲड्समध्ये मी आता नाव कसं ठेवू शकतो, चैतन्य फ्लॅश गुगल. ओके, ऍक्च्युली फीवर बघा, आता खूप कमी कॅरेक्टरमध्येच आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं. मी इथं एक असं करू शकतो, गुगल ॲड्स. हे अवेलेबल नाही, ऑलरेडी कोणीतरी घेतलेलं आहे असं. एक्सपर्ट पण नाही ते बघा, हे असं ऑलरेडी युजर नेम खूप लोकांनी घेतले, त्यामुळे आपल्याला युजर नेमही भेटत नाही. तर आपण एक काम करू शकतो, जर आपला कीवर्ड किंवा काय ऍडजस्ट होत नसेल तर आपण आपल्या नावाने जे असेल ते घेऊन टाकावं असं. बघा, हे पण अवेलेबल नाहीये, हे पण नाही. ओके, आता बघा, मी चैतन्य 2024, तो बेसिकली हे युजर नेम मला एकदाच भेटणार. हे आता मी एकदा जर सिलेक्ट केलं, त्यापुढे हे युजर नेम फाईवर कोणाला देणारही नाही आणि मलाही चेंज करून देणार नाही. तो बेसिकली आता मी इथं बघा क्रिएट माय अकाउंट करतो. हे युजर नेम झालं आपलं. त्यानंतर फायवर इथं तुम्हाला विचारतं तुम्ही काय करायला आलाय, सर्व्हिस सेल करायला आलाय, सर्व्हिस घ्यायला आलाय. तर आपण फायवरवर सर्व्हिस देणार आहोत, तर त्यामुळे आपण सिलेक्ट करणार आहोत सिलिंग फ्रीलान्सिंग सर्व्हिस. हे चूज करायचं, नेक्स्ट करायचं. हा, मग हे तुम्हाला फायवर बेसिकली विचारतं की काय करता तुम्ही, साईड हसलर आहात, सोलो फ्रीलान्सर आहात, एजन्सी एम्प्लॉय हा का एजन्सी ओनर. तर आपण चूज करणार आहोत सोलो फ्रीलान्सर. ओके, आता आपला एक्सपिरियन्स काय, जस्ट तुम्ही स्टार्ट करत असाल तर आय एम जस्ट गेटिंग स्टार्टेड फ्रीलान्सिंग ऑनलाईन ऑफलाईन बोथ ऑनलाईन ऑफलाईन. तर आपण यामध्ये आपण जर इन केस आपल्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर आपण हे चूज करावं. हे जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर ह्या दोन्ही मधलं कुठले ऑप्शन सिलेक्ट करावं असं. पण इथं त्यांनी एक ऑप्शन चांगलं दिले की बोथ ऑनलाईन ऑफलाईन, म्हणजे आपण ऑलरेडी म्हणजे रेफरन्स थ्रू किंवा आपल्या अ, आजूबाजूच्या क्लायंट सोबत काम करत होतो म्हणून ते ऑफलाईन, आणि ऑनलाईन म्हणजे आपण आपल्याला लिंक्डइन वरनं क्लायंट भेटतात, फेसबुक वरनं क्लायंट भेटतात, वेगवेगळ्या वेबसाईट वरनं क्लायंट भेटतात. त्यामुळे ते ऑनलाईन विचारलं, तर आपण इथं सिलेक्ट करणार आहोत बोथ ऑनलाईन अँड ऑफलाईन असं. ओके, हे फिनिश झालं बघा.
आलं ग्रेट आलं, यू ऑलमोस्ट देअर, हिअर वॉज टू नेक्स्ट कम्प्लीट युअर सेलर प्रोफाईल. आता इथं बघा हे युअर अकाउंट हॅज बीन क्रिएटेड आलं. बघा ही आपली प्रोफाईल पूर्णपणे बनली. आता या प्रोफाईलवर गेलं ना. ओके झालेलो. बघा ही आपली पूर्ण फायवर प्रोफाईल बनली. ओके हे बघा त्यांनी बघा इंट्रोड्यूस युअर सेल्फ. आता इथं आपल्याला नाव लिहायचं. हे मी आता डमी डमी नाव टाकतोय, कारण की ऍक्च्युली माझी ओरिजिनल प्रोफाईल आहे. मी माझी परत ओरिजिनल प्रोफाईल टाकली तर मला प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून मी एक डमी नाव टाकतो असं. ओके. ओके तर बेसिकली बघा ही आपली फायबरची बेसिक प्रोफाईल आता क्रिएट झाली. ह्या प्रोफाईलमध्ये आणि ज्या प्रोफाईल जी प्रोफाईल मी दाखवणार आहे, माझी जी प्रोफाईल ऑलरेडी आहे त्या प्रोफाईलमध्ये काय फरक आहे हा तुम्हाला कळाला आता. बघा ही प्रोफाईल दिसते, ह्या तिथं डीपी, आता हे सगळं नाव आहे आणि ह्या गिग्स आहे. आता त्या प्रोफाईलमध्ये आपण गेलो त्या दुसऱ्या अकाउंटमध्ये. इथं तुम्हाला काय गिग दिसतात ते नाही दिसत आहे, तर इथं तुम्हाला गिग बनवावी लागते. सो बेसिकली हे अकाउंट लॉग इन केल्यावर हे तुम्हाला असं दिसतं. बघा इथं आपल्याला पुढची डिटेल बघा, एडिट डिस्क्रिप्शन, स्किल्स, इंग्लिश लँग्वेज म्हणजे तुम्ही लँग्वेज कोणती कोणती बोलता ह्यावर तुम्हाला ऑप्शन ऍड करू शकता. आता तुम्ही समजा एखादी जर्मन लँग्वेज येते तुम्हाला, हा बघा जर्मन आलं, डच, त्यानंतर तुम्ही एक्सपर्टीज जाऊ टाकता, बेसिक बोलता, कॉन्ट्रिव्हर्शियल, फ्लुएंट, नेटिव्ह, हे एक झालं. त्यानंतर एडिट डिस्क्रिप्शन, जिथं इथं जे मी टाकलं होतं ते इकडं. हा बघा हे जे मी इथं टाकलं होतं हायली अबाउट मी मध्ये, ते इकडं दिसतं तुम्हाला. इथं तुम्ही जे टाकू शकता. ओके आता बघा मी अपडेट केलं. हे ते डिस्क्रिप्शन झालं. इथं लँग्वेज तुम्हाला कोणती येते ती ऍड करू शकता. पण तशी मी करतो. हा बघा हिंदी लँग्वेज आली, सिलेक्ट करायची, फ्लुएंट असेल ऍड. हे झालं स्किल्स. आता आपण प्रोफाईल बनवली गुगल ऍड्स, तर आपण इथं गुगल ऍड्स, गुगल ऍड्स आलं. गुगल ऍड्स मध्ये तुम्ही कुठं आहात एक्सपर्ट ते ऍड करायचं. अजून एखादी स्किल ऍड करायची. युट्यूब ऍड्स येतं तुम्हाला. युट्यूब, हो का युट्यूब मार्केटिंग, युट्यूब ऍड्स नाही तर युट्यूब मार्केटिंग येतं. युट्यूब मार्केटिंग मध्ये तुमची लेवल काय, बिगिनर आहे, इंटरमिडिएट, एक्सपर्ट आहे. एक्सपर्ट असेल ऍड करायचं. त्यानंतर तुमचं इथं एज्युकेशन, एज्युकेशन म्हणजे शिक्षण, तुम्ही काय कुठल्या युनिव्हर्सिटीचं आहे असं तसं. आता इथं सर्वात पहिले आपली कंट्री चूज करायची. आपण राहतो इंडियात, तर इंडिया चूज करायचा. त्यानंतर तुम्ही ज्या असाल ते मुंबई असेल किंवा पुणे युनिव्हर्सिटी असेल एक्सेट्रा. बघा मुंबई युनिव्हर्सिटी आली. टायटल लिहायचं, काय झाला तुम्ही, बी ए झाला. आता त्यांच्याकडे काय काय कॅटेगरी आहे, काय काय शिक्षणाच्या कॅटेगरी मिस आहे, तर तुमचं यात जे एज्युकेशन असेल ते मिस असेल तर अदर करायचं आणि इथं लिहून टाकायचं. नंबर, इयर ऑफ ग्रॅज्युएशन म्हणजे कधी पासआउट झाला, 2009, 10, 11, 12, 13, 14 साली असं. त्यामुळे हा बघा हे असं 17ला पास झाला असं. तर इथं लिहिलं मार्केटिंग मॅनेजमेंट, ऍड केलं. सर्टिफिकेशन, सर्टिफिकेशन म्हणजे काय, आपण गुगल ऍड्स सर्च डिस्प्लेचं सर्टिफिकेट केलं, फेसबुक ऍड डिस्प्लेचं सर्टिफिकेट केलं, एक्सेट्रा जे काय सर्टिफिकेट असेल ते आपण ऍड करू शकतो. इथं आता सर्च केलं, गुगल सर्च ऍड, तर तुम्ही जी एक्झाम दिली त्याचं सर्टिफिकेट कोणाकडनं भेटलं आपल्याला, गुगलकडनं. कधी आपण केलं सर्टिफिकेशन, आता 2024ला.
ऍड केलं, संपलं. ही प्रोफाईलची बेसिक बेसिक हायजीन असती, ती आपल्याला करावी लागते असं. तो बेसिकली हे बघा, आता इथं बिकम अ सेलर केलं आपण, तर आपल्याला फायवर गिग बनवायचं ऑप्शन देतं. असं बघा, इथं आता आपण कंटिन्यू केलं, कंटिन्यू, कंटिन्यू. हा, आता इथं आपल्याला ती मला एक सध्या बेसिकली प्रोफाईल कंप्लीट करायला लावल, त्यानंतर आपल्याला ते पुढचं आपल्याला करता येईल. तर बेसिकली मी आता एक काम करतो, माझी जी ऑफिशियल प्रोफाईल आहे ना, तिथं तुम्हाला एक बेसिक गिग बनवून दाखवतो, कशी आपण गिग बनवता येईल असं एक्सेट्रा. स्क्रीन दिसते ना तुम्हाला? हो सर. हो, आणि सर्वात इम्पॉर्टंट, बोर नाही होते ना तुम्हाला मी काय सांगतोय ते? नो सर. ओके, ठीक आहे, चालेल, ठीक आहे, ठीक आहे. बोर होत असेल तर सांगा, तसं नाही, मी मग पॅटर्न बदल सांगायचं असं. ऍक्च्युली आता हे मी माझ्या मेन प्रोफाईलवर आलोय. इथं तुम्हाला मी गिग कशी बनवायची इथं दाखवतो. ऍक्च्युली आता तिथं केली असती, पण मला डॉक्युमेंटेशनसाठी विचारलं असतं म्हणून मी इथे आहे. बघा, आता इथं आपल्याला ते प्रोफाईल इनकम्प्लीट असल्यामुळे आपल्याला फीवर डायरेक्ट ऑप्शन देत नाही क्रिएट न्यू गिग करायचं. आता मी इथं क्रिएट अ न्यू गिग करतो. आता इथं क्लिक केलं. हा बघा, तर इथं 6 कॅटेगरीमध्ये फायवर आपल्याला विचारतं: ओव्हरव्ह्यू, प्राइसिंग, डिस्क्रिप्शन, रिक्वायरमेंट, गॅलरी आणि पब्लिश. तर हे फायनल पब्लिश आहे. आपण आता इथनं स्टार्ट करूया फायवर. ओके, तर आपण तेच तसं स्टार्ट करू फायवर पहिल्यापासून गुगल ॲड्सला. मग आपण टायटल, डिस्क्रिप्शन काय कसं बनवायचं ते पण आपण बघूया. 1 मिनिट, मी चॅट जीपीटी लॉग इन करून ठेवतो, म्हणजे आपल्याला टायटल डिस्क्रिप्शन बनवता येईल. एक मिनिटात मी परत येतो. हम्म, हम्म.
ओके. आता मी तुम्हाला इथं काय काय बेसिक गोष्टी दाखवणार आहे की टायटल डिस्क्रिप्शन आणि प्राइसिंग कशी सेट करावी. ॲक्च्युली फीवरवर पण जर खूप आपण काम केलं तर खूप डिटेलमध्ये, पण मी एकाच सेशनमध्ये एवढं एक्सप्लेन नाही करू शकणार. तर मी बेसिक 3-4 गोष्टी असतात इम्पॉर्टंट, त्या तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. ओके. सो बेसिकली आपण सर्वात पहिले 5 प्रोफाईल चूज केल्या आपण. ज्या त्या ऑर्डर सर्वात पहिले ऑर्डर बाय शॉर्टेड केल्या. त्यानंतर आपण त्यात केलं फायवर चॉईस आणि प्रो गिग आहे त्या आपण चूज नाही केल्या. ज्यांच्या गिगवर फक्त लेवल 1 लेवल 2 किंवा लेवल लिहिलेलं नाही त्या 5 प्रोफाईल आपण सिलेक्ट केलं. तर त्यामध्ये बघा, ह्या एक लेडीची आहे, ह्या एक फ्रीलान्सरची आहे, ह्या फ्रीलान्सरची आहे, ह्या फ्रीलान्सरची आणि ह्या फ्रीलान्सरची, अशा आपण 5 प्रोफाईल सिलेक्ट केल्या. तर ह्यामध्ये आपण आता टायटल, सर्वात पहिले टायटल कसं बनवावं हे तुम्हाला दाखवतो मी. आता बघा, हे 5 प्रोफाईल उघडल्या, त्यांचे आपण टायटल सर्वात पहिले कॉपी करून घेणार सगळ्यांचे. ऍक्च्युली सिस्टम थोडी स्लो झाली आहे, कॉपी पेस्ट झालं नाही. ओके. मला ओके. सो बेसिकली आपण आता ह्या 5 जणांचे टायटल कॉपी केले. तर यामध्ये फायवरकडनं आपल्याला आय विल हा वर्ड ऑलरेडी त्यांच्याकडनं भेटतो. तर आपण इथं बघू शकता, दिसला तुम्हाला बघा, हा आपल्याला डिलीट करता येत नाही. तर त्यामुळे आय विल हा शब्द आपल्याला कंपल्सरी तिथे यूज करावाच लागतो. तर ह्यामध्ये आपण आता ह्या 5ही प्रोफाईलच्या टायटलमध्ये ओके. तर बेसिकली आपण आय विल हा शब्द डिलीट केला. त्यानंतर आपल्याला रिसर्च करताना सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय बघायची, की फायवरनी ह्या टूलमध्ये आपल्याला सर्वात जास्त कीवर्ड पहिले 5 कोणते दिसतात, ते गुगल ॲड्स, गुगल ॲडवर्ड्स, PPC, गुगल ॲड्स कॅम्पेन आणि फेसबुक ॲड. आता फेसबुक ॲड आपला रिलेव्हंट नाही, तर हा स्किप करून आपण सिलेक्ट करणार आहोत ॲड कॉपी. तर सर्वात पहिला फोकस राहील आपला गुगल ॲड्सवर. आपण ह्या टायटलमध्ये गुगल ॲड्स हा शब्द किती वेळा आलाय त्यावर एकदा बघायचं. एक, हा बघा इथं तिने वापरलाय गुगल ॲडवर्ड 2. इथं इथं यूज नाही केलाय गुगल अँड फेसबुक, हा बघा इथं 3, आणि फेसबुक ॲड, गुगल ॲड 3 वेळा. बेसिकली हा शब्द ह्या टायटलमध्ये 3 वेळा आला. तर त्यामुळे आपण इथं तयार करताना सर्वात पहिले वर्ड घ्यायचा गुगल ॲड्स. इथं आय विल तर लिहिणारच आपण, पण ते फीवरने दिलेलं असतं, मी तुम्हाला समजण्यासाठी लिहितो. गुगल ॲड्स हा वर्ड झाला आपला यूज करून फॉर्म. त्यानंतर दुसरा वर्ड त्यांनी आपल्याला काय सजेस्ट केलाय, गुगल ॲडवर्ड्स. ओके. इथं आपला वर्ड यूज झालाय बघा, गुगल आणि ॲडवर्ड्स, ते बघा मिक्सिंग केलंय कीवर्ड. तर इथं एक झालं गुगल ॲडवर्ड्स 2, इथं यूज नाही केला. 3 झालं, 2 इथं पण यूज नाही केलं, इथं फक्त गुगल वर्ड आलाय. आपल्या टायटलमध्ये ऑलरेडी गुगल वर्ड आलाय 3, आणि इकडं पण त्यांनी वर्ड यूज नाही केला. तर तो वर्ड किती वेळा आला, 2 वेळा. तर त्यामुळे आपण इथं परत गुगल ॲडवर्ड वर्ड घेणार का नाही, फक्त आपण इथं घेणार ॲडवर्ड्स असं. हे झालं. त्यानंतर तिसरं तिसरं त्यांनी काय केलंय, PPC. PPC हा वर्ड ह्यांनी किती वेळा यूज केलाय एकदा बघायचं. हा बघा इथं एक यूज केलाय PPC 1, PPC 2, इथं यूज नाही केलाय 3,
इथं यूज केला नाही 4, इथं यूज नाही केला. बरोबर, किती वेळा यूज झाला? 2 वेळा. तर इथं आपण पीपीसी असं लिहिणार. म्हणजे इथं आपलं टायटल पण असं ह्यांच्यासारखंच बनवायचं. आपल्याला पण आपलं टायटल असं बनवायचं की कीवर्डचं मिक्सर केलं पाहिजे. म्हणजे एखाद्यानी गुगल ऍड्स हा शब्द सर्च केला तरी आपली प्रोफाईल रँक झाली पाहिजे. गुगल ॲडवर्ड्स हा शब्द सर्च केला तरी आपली प्रोफाईलला रँक भेटला पाहिजे. गुगल पीपीसी हा सर्च केला वर्ड तरी आपल्याला रँकिंग भेटली पाहिजे. तर आपल्याला असं कीवर्डचं मिक्सिंग कॉम्बिनेशन करून आपल्याला बनवायचं. आपण एसईओ मध्ये कसं वेबसाईटवर मेटा टायटल डिस्क्रिप्शन बनवतो, कीवर्ड इन्क्लूड करतो, तसंच आपल्याला इथंही करायचं. तर आता ह्यांनी बघा कसं लिहिलंय, ऍड्स पीपीसी झालं. त्यानंतर आपण पुढचा शब्द बघू, गुगल ऍड्स कॅम्पेन. गुगल ऍड्स कॅम्पेन होतोय का? ओके. इथं बघा गुगल ऍड्स कॅम्पेन एका ह्याच्यात यूज केलं. गुगल बघा ऍड्स इथं यूज केलं, कॅम्पेन इथं यूज केलं. 2 3 झालं, 2 झाले. इथं यूज नाही केलं. इथं पण गुगल इथं यूज नाही केला. इथं पण गुगल ऍड्स यूज केला पण कॅम्पेन वर्ड नाही यूज केला. त्यामुळे इथं आपण टाकणार आहोत कॅम्पेन. ऍड किती वेळा यूज केला? 1 2 वेळा यूज केला ना. ओके. हे आपलं असं टायटल बनवलं जातं. हे मिक्स ऑफ कीवर्ड बनवलं जातं. त्यानंतर त्यांनी काय यूज केलंय ते एक बघू एकदा. फेसबुक ऍड ठीक आहे, आपल्या रिलेव्हंट नाही. ऍड कॉपी आपण हा शब्द बघू आणि मग टायटलचं पार्ट कम्प्लीट करून टाकू. ऍड्स कॉपी. ऍड्स कॉपी मध्ये बघा तिथं ऍड्स वर्ड यूज केलाय पण कॉपी नाही यूज केलं. पण त्यांनी इथं वर्ड यूज केलाय कन्वर्टिंग. असं इथं काय लिहिलंय, आय कन्वर्टिंग गुगल ॲडवर्ड्स कॉपी नाही लिहिलं. इथं ऍड्स वर्ड यूज केला, 2 वेळा ऍड्स वर्ड आलं. इथं पण कॉपी रायटिंग, कॉपी ॲज युअर कॉपी रायटर इथं पण यूज नाही केलं, फक्त ऍड यूज केलाय. इथं पण यूज नाही केलेला आणि इकडे यूज केलाय 3 वेळा. तर ऍड्सचा वर्ड ऑलरेडी आपला यूज झाला त्यामुळे आपण इथं यूज नाही करू शकणार. तर आपल्याला आता हे आपलं टायटल झालं. मग यामध्ये आपण अजून काय एक्स्ट्रा देऊ शकतो की आपण त्यात मेन्शन करू शकतो चांगल्या प्रकारे. तर आपण ह्यामध्ये आता एक असं करू शकतो, हिनी कसं टायटल लिहिलं बघा, गुगल ऍड्स अँड सोशल मीडिया. मग आपण इथं सोशल मीडिया ऍड्स असं टायटल बनवून टाकू शकतो का? मग एखादा पर्सन आला त्यांनी गुगल ॲडवर सर्च केलं, जर त्याला असं लिहिलेलं टायटल दिसलं सोशल मीडिया ऍड्स, म्हणजे आपण फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन, पिन इंटरेस्ट या सोशल मीडिया ऍड्स वेबसाईट आहे त्याच्यावर पण आपण ऍड करतो. तर आपल्याला हे असं टायटल दिसलं तर आपल्या इथं युजर येण्याचे चान्सेस जास्त होतील. आता हे टायटल मी घेतो, इथं कॉपी पेस्ट करतो, काढतो. हो, आपलं हे मिक्स झालेलं टायटल बनलं बघा. इथं त्यांनी बघा सजेशन पण दिलं, जस्ट परफेक्ट. हा बघा इथं. तर आपल्याला असं मिक्स कॉम्बिनेशन करून आपल्याला हे गुगलचं टायटल बनवायचं. त्यानंतर आपली राहते इथं कॅटेगरी. तर आपण कोणत्या ह्याच्यात आहे, डिजिटल मार्केटिंगमध्ये असं. तर ह्यामध्ये कॅटेगरी कशी शोधायची हे पण तुम्हाला मी सांगून देतो बेसिकली. तर कॅटेगरी शोधायची असेल तर इथं तुम्हाला होम पेज त्याच्यावर तुम्हाला दिसतंय डिजिटल मार्केटिंग, सर्च इंजिन मार्केटिंग अँड सर्च इंजिन मार्केटिंग मॅनेजमेंट. हे एका प्रोफाईलवर असं मेन्शन केलं. दुसऱ्या प्रोफाईलवर गेलं तिथंही सेम मेन्शन केलं. इथं हिनी ऍड्स कॉपी लिहिती म्हणून हिचं ऍड्स कॉपी. तर ही आपली रिलेव्हंट नाही, तर हे आपण नाही चूज करणार. ह्याचं पण बघा रायटिंग ट्रान्सलेशन ऍड कॉपी आणि रायटिंग ट्रान्सलेशन ऍड कॉपी, हे 3 कॅटेगरी आहे. पण आपण काय देतोय, फक्त गुगल ऍड्स देतोय ना, त्यामुळे आपण सिलेक्ट करणार इकडं डिजिटल मार्केटिंग, सर्च इंजिन मार्केटिंग. त्यामध्ये आपली सर्व्हिस टाईप आहे ना, सर्च इंजिन मार्केटिंग मॅनेजमेंट आहे बघा. डिजिटल मार्केटिंग, ओके. सो बेसिकली इथं बघा आपण त्यांनी जी कॅटेगरी टाकली होती ते आपण चूज केले, डिजिटल मार्केटिंग, सर्च इंजिन मार्केटिंग अँड सर्च इंजिन मार्केटिंग मॅनेजमेंट. डिजिटल मार्केटिंग, सर्च इंजिन मार्केटिंग, कुठे गेलं, ऍक्च्युली आपण चूज केली म्हणून ती आता दाखवत नाहीये. हा बघा सर्च इंजिन मार्केटिंग आणि त्यामध्ये सर्व्हिस टाईप येते आपली सर्च इंजिन मार्केटिंग मॅनेजमेंट असं आलंय. तर यामध्ये आपल्याला ते एकच प्लॅटफॉर्म विचारतात, एकाच प्लॅटफॉर्मवर आपण कुठल्या करणार आहे. तर आपण आता प्रमोट करणार आहोत गुगल ऍड्सचं, तर आपण असं गुगलच सिलेक्ट करणार आणि ते
एकच प्लॅटफॉर्म सिलेक्ट करून देतात. इंडस्ट्री पण आपण मॅक्सिमम 5 सिलेक्ट करू शकतो. तर तुम्हाला असं वाटत असेल की मी ह्या या इंडस्ट्रीत काम करू शकते, तर आपण इंडस्ट्री शोध करायची. आता मार्केटिंग, ॲडव्हर्टायझिंग, सर्व्हिस इंडस्ट्री, टेक्नॉलॉजी, अजून रिअल इस्टेट आहे, अजून कुठल्या करतो आपण, म्हणजे आपली निच डाऊन करायचं की आपण ह्या स्पेसिफिक इंडस्ट्रीमध्ये चांगलं काम करून देऊ शकतो. तुम्हाला असं वाटतं की मी एज्युकेशनमध्ये करू शकते किंवा ब्युटी अँड कॉस्मेटिकमध्ये करू शकते, तर असं चूज करायचं. तर हे झालं, हे आपण इथं टाकू शकतो. आता हे टॅक्स टॅक्स कुठून शोधायचे? तर टॅक्स आपल्याला ह्यांच्या प्रोफाईलमध्ये एकदम स्क्रोल डाऊन केलं खाली, तर त्यांच्या इथं आपले टॅग भेटतात. हा बघा, हे रिलेटेड टॅग. हे रिलेटेड टॅग जेव्हा कोण पर्सन सर्च करतं ना, हे टॅग आपल्याला भेटतात. इथं बघा, गुगल ॲड PPC, ह्याच्या खाली आलं प्रोफाईलच्या, गुगल ॲडवर्ड, PPC ॲड, शॉपिंग अँड गुगल ॲड सर्च आहे. तर असं बेसिकली जे कॉमन टॅग असतात ना 4-5, त्यामध्ये आपल्याला 3-4 टॅग चूज करायचे आणि ते आपल्या प्रोफाईलवर ऍड करायचे. ऍड कॉपीरायटर, फेसबुक, गुगल ॲड्स मेन्शन केले, आपल्याला 3च्या 3 प्रोफाईलमध्ये गुगल ॲड्स भेटलं. आता ह्याच्या प्रोफाईलमध्ये पण एकदा बघू, गुगल ॲड्स, फेसबुक ॲड, ॲड्स कॉपी, 4 ॲड्स कॉपी ह्यानी नाही केलं, म्हणजे 3 पैकी 5 पैकी आपल्याला 4 प्रोफाईलमध्ये गुगल ॲड दिसलं असं. तर गुगल ॲड्स हा टॅग ह्यांच्याकडे अवेलेबल नाही, पण आपण तो क्रिएट करायचा. त्यानंतर दुसरा कुठला आपल्याला दिसला जास्त करून, गुगल ॲडवर्ड 2, ह्यांनी यूज नाही केला, ह्यांनी पण नाही यूज केला, ह्यांनी पण यूज नाही केला. तर बेसिकली 5 मध्ये 2 प्रोफाईलवर दिसला आपल्याला इथं, मग गुगल ॲडवर्ड. ओके, हा टॅग आला. हे टॅग करून कंटिन्यू करायचं. आता हे सेव्ह अँड कंटिन्यू केलं. आपल्याला आता पुढे इथं प्राइसिंग विचारली जाते. तो बेसिकली आता प्राइसिंग मध्ये बघा, इथं त्यांनी ऑलरेडी 3 त्यांचे स्टँडर्ड पॅकेज दिले, बेसिक, स्टँडर्ड, प्रीमियम. तर आपल्याला पॅकेजची आयडिया घ्यायची असेल तर आपल्याला ह्यांची, हा बघा, हे पॅकेज बघून आपल्याला अनालिसिस करावं लागतं. बेसिक, स्टँडर्ड, प्रीमियम. हा बघा, ह्याची किती आहे? बेसिक, स्टँडर्ड, प्रीमियम 180, 250, 150, 250. यांचं किती आहे? 100, 160, 200. ह्यांचं किती आहे? $35, $70, $100. ह्याचा पण $10, $30 अँड $40. तर बेसिकली हे कॉपी रायटिंग करतात ते, आपण ह्या 2 प्रोफाईलवरच सर्च करणार आहोत. बेसिकली 195 आणि हा देतोय $80. बेसिकली आपल्याला प्राइसिंग कशी सेट करायची, ह्या दोघांच्या मध्ये जेव्हा आपला मिडल पॉईंट असेल, लाईक एव्हरेज काढायचा, 195 + $80. तर 195 + 80 केलं तर अराउंड किती होतात? $275 होतात. $275 डिवाइड बाय 2 केलं तर अराउंड 137.5 होतात. मग आपण इथं प्राइसिंग टाकताना टाकणार आहोत, इकडं इकडं आपल्याला ऑप्शन देतात $135. मग यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज काय करायचंय की ह्यांचं हे टायटल, म्हणजे ते काय सर्व्हिस देतात ते, त्यामध्ये आपण एक्स्ट्रा काय सर्व्हिस देऊ शकतो. आता ही लेडी आहे, ही काय देते? गुगल ॲड सेटअप एक कॅम्पेन करून देते. तर आपण आपला असं टायटल बनवताना गुगल ॲड सेटअप 2 कॅम्पेन देणार, कीवर्ड रिसर्च पण देणार, प्लस मी निगेटिव्ह कीवर्ड देणार. हिने आता हाय क्वालिटी ॲड कॉपी लिहिलंय ना, हिने किती लिहिलंय? 5 ॲड ग्रुप लिहिले, तर आपण इथं बेसिक पॅकेज म्हणजे 7 देऊ शकतो. म्हणजे एखादा क्लायंट आपल्या प्रोफाईलवर आला, त्यांनी कम्पेअर केलं, अरे ही 195 घेते, 5च ॲड ग्रुप येते, पण ही प्रोफाईल 140 घेऊन ऍड ग्रुप किती देते? 7 ऍड ग्रुप देतात. मग लोक आपल्याकडे कन्वर्ट होण्याचे चान्सेस जास्त होतात. तर असं आपल्याला प्राइसिंग अँड पॅकेज कम्पेअर करून आपल्याला थोडं एक्स्ट्रा द्यायचं. जेव्हा आपण स्टार्टिंगला स्टार्ट करत असतो, तर आपल्याला जे रेग्युलर फ्रीलान्सर असतात त्यांच्यापेक्षा आपल्याला एक्स्ट्रा काम करून द्यायचं. कारण की कसं असतं, आपण जर एक्स्ट्रा काम करून दिलं तर आपल्याकडे क्लायंट येण्याचे चान्सेस जास्त असतात. असा हा प्रकार आहे. तर बेसिकली हे बघू शकता तुम्ही, 195, 295, $395. तर ह्यामध्ये ती बघा, 395च्या पॅकेजमध्ये म्हणजे अराउंड $400, म्हणजे करन्सीनुसार आजच्या हे केलं तर 32,000 रुपीजमध्ये बघा ती 3 कॅम्पेन देते. त्या पण तिने स्पेसिफिकली मेन्शन केले: सर्च ॲड कॅम्पेन, परफॉर्म मॅक्स कॅम्पेन, डिस्प्ले कॅम्पेन, शॉपिंग कॅम्पेन, रिमार्केटिंग कॅम्पेन, आणि फक्त 1 महिन्याचा मॅनेजर.
म्हणजे 32,000 रुपये घेऊन ती फक्त 1 महिन्याचं मॅनेजमेंट करते असं, आणि 10 दिवसामध्ये डिलिव्हरी करते. आणि ह्या 30 दिवसामध्ये फक्त ती एकच रिव्हिजन करणार. एक रिव्हिजन म्हणजे फक्त ती एक, इन केस कॅम्पेनला आपल्याला काय सजेशन पाहिजे असेल तर ती फक्त महिन्यातून एकदाच रिव्हिजन देणार $400 मध्ये. तर हे असं असतं, एकदा आपली प्रोफाईल, टॉप प्रोफाईल फर्स्ट पेजला यायला लागली की आपण असं प्रीमियम अमाऊंट ऑफ चार्ज करू शकतो. ओके. तर आता बेसिकली मी तुम्हाला हे दाखवतो की डिस्क्रिप्शन कसं लिहावं. आता बघा इथं अबाउट माय गिग, अबाउट द गिग. बघा आता ह्यांनी कसं लिहिलंय बघा दोघांनी. Hi, welcome to my Fiverr gig. My name is Zuan and I'm certified Google Ads specialist. I have 12 years plus experience in Google Ads. I am performance oriented and my goal is to maximize your result. Blah 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 blah. हे आणि त्यात तिने बघा, तिने मेन्शन केले त्यात मी काय काय देते तुम्हाला बघा. माझ्या युअर कॅम्पेन मॅनेजर इन्क्लूड म्हणजे क्लायंटच्या कॅम्पेन मॅनेजरमध्ये ती काय काय देणार, वेबसाईट ऑडिट, कॅम्पेन ऑडिट, स्ट्रॅटेजी सेशन देणार, कीवर्ड रिसर्च देणार, निगेटिव्ह कीवर्ड, या सगळ्या गोष्टी देणार. हाऊ डज दिस बघा बघा. बघा तिने कसा मेसेज लिहिलाय, प्लीज कॉन्टॅक्ट मी बिफोर ऑर्डरिंग, वी टॉक अबाउट युअर बिझनेस, सेट गोल बजेट अँड चूज द राईट पॅकेज टुगेदर. म्हणजे तिने काय केलं की तुम्ही इथं ऑर्डर सोडण्यापेक्षा ना पहिले मला मेसेज करा. तर मेसेज करायचा ऑप्शन इथं असतं बघा, कॉन्टॅक्ट मी वर क्लिक केलं ना, बघा तिची साईडला प्रोफाईल उघडते. मग हिला आपण क्लिक केलं, हिला ऑटोमॅटिक मेसेज निघून जातो. तर त्यामुळं ही आपल्याशी चॅट करून मग आपल्याला गाईड करणार की तुम्ही कोणतं पॅकेज चूज करावं, मी किती चार्ज घेणार, काय घेणार असं. हा बघा, ही तिची प्रोफाईल आहे. आता त्या तिची प्रोफाईलची व्हिडिओ बघा तिने बनवलेली. आवाज ओके, व्हिडिओला व्हॉइसच नाहीये, तिने जस्ट नॉर्मल ब्लँक व्हिडिओ बनवलाय, 24 सेकंदाचा व्हिडिओ बघा. तिने सर्वात पहिले काय केलं, तिचं इंट्रोडक्शन दिलं, गुगल ॲड एक्सपर्ट. तिने स्वतःबद्दल लिहिलं, मी काय केलं. त्यानंतर बघा प्लॅटफॉर्म, परत तिने एक्सपिरियन्स मेन्शन केला. ऍड्स पण बघा, क्लायंट रिव्ह्यू घेतले, म्हणजे जिला ज्या क्लायंटने रिव्ह्यू दिले होते फायवर वरती त्या क्लायंटचा रिव्ह्यू टेस्टिंग म्हणून तिने टाकला बघा. झालं, सिम्पल व्हिडिओ बनवला, ऍड केलं असं. ही तिची प्रायमरी इमेज बघा. हे सर्टिफिकेशन टाकलं. ओके, हिने तीनच इमेज टाकलाय, क्लायंटच्या इमेज नाही टाकलाय. तर हे असं बनवलं जातं. आता आपण ह्यांचं गिग कॉपी करूया पहिले. ओके, हे आपलं टायटल झालं. हे आपलं टायटल झालं. आता आपण डिस्क्रिप्शन. ओके. ओके, हे आपण क्लायंटचं घेतलेलं आहे, म्हणजे जे फिवरवर ऑलरेडी आहे त्यांचं. ओके. ओके, तर आपण बेसिकली ह्या दोन ॲडवर्ड्स फ्रीलान्सरचं आपण डिस्क्रिप्शन घेतले. बेसिकली गिग डिस्क्रिप्शन पण बनवताना आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बनवावं लागतं. पण आता मी सध्या सेशन घेतोय म्हणून मी चॅट जीपीटीचा यूज करून तुम्हाला दाखवणार आहे की गिग डिस्क्रिप्शन कसं बनवायचं असं. तर इथं आपण चॅट जीपीटी ओपन केले. तर इथं कशी प्रॉम्प्ट लिहायचा तुम्हाला डिस्क्रिप्शन टायटल बनवण्यासाठी. अ, आता मी इथं प्रॉम्प्ट लिहितो बघा कसा लिहितो.
हा बघा, हे असं प्रॉम्प्ट लिहायचं चॅट जीपीटीवर ग्रीक डिस्क्रिप्शन बनवण्यासाठी. आता गिग रेफरन्स मध्ये आपण काय देणार आहोत, यांच्या URL देणार आहोत, ह्या यांच्या त्यांची URL घ्यायची असेल तुम्हाला, इथं शेअर गिग करायचं आणि कॉपी लिंक करायची. ऍक्च्युली एवढी मोठी URL टाकली चॅट जीपीटीवर तर ते नीट प्रॉपर रिड नाही करणार. नंबर टाकायचा, युजर टाकायचं, नंबर 2 ह्या पर्सनची प्रोफाईल. ओके, तर आता बघा मी इथं प्रॉम्प्ट दिला आहे. मग आता हे मी सर्च करतो. आता चॅट जीपीटी आपल्याला ते रिसर्च करून आपल्याला लिहून देईल. हा का. आता यांनी खूप मोठं लिहिलं, तर आपल्याला यात हे कसं आहे, आपल्याला आपण कॉपी पेस्ट करून आपण यात थोडं कंटेंट डिलीट डिलीट करून आपण हे करायचं. आता बघा चॅट जीपीटीने मेसेज पण लिहिला, द अबाउट डिस्क्रिप्शन इज क्राफ्टेड बेस्ड ऑन प्रोव्हाइडेड रेफरन्स अँड विदिन द स्पेसिफिक वर्ड लिमिट असं. तर यामध्ये अजून त्यांना परत एक कमांड द्यायची, राईट डॉट आहे त्याची. आता बघा यात परत ही कमांड दिली आणि एंटर करायचं कंटिन्यू. आता तो आपल्याला अजून छोटं करून दिला बघा. झालं का नाही त्यांच्यासारखं छोटं. हो का, किती छोटं केलं मस्त एकदम. असं तर असं चॅट जीपीटीचा यूज करून आपण हे करू शकतो. पण यात थोडं एडिटिंग करावं आपल्या साईडने, कारण कसं असतं चॅट जीपीटीचं इंग्लिश थोडं हाय असतं, तर आपण थोडं आपल्या चेंजेस करून हे आपण प्रोव्हाइड करू शकतो. बघा त्यांनी लिहिलं, बूस्ट युअर बिझनेस विथ प्रो गुगल ॲड्स अँड सोशल मीडिया मॅजिक. बघितलं आपले गुगल ॲड्स कीवर्ड पण झाला, सोशल मीडिया. मग इथं आपण असं करू शकतो, ॲड्स मॅजिक. कळालं का, म्हणजे टायटल डिस्क्रिप्शन मध्ये गुगल ॲड्स पण आलं, सोशल मीडिया ॲड्स पण आलं, दोन्ही टार्गेटिंग एका वेळेस झालं. हो का, देअर बिझनेस माय वीक रेडी टू स्काय रॉकेट युअर ऑनलाईन सक्सेस ऑनलाईन आय युअर गो थ्रू गुगल ॲड्स, गुगल ॲडवर्ड्स, PPC कॅम्पेन आणि सोशल मीडिया ॲड्स. हे आपण डिस्क्रिप्शन इथं लिहिलं होतं, हे टायटल बनवलं होतं. हे त्याला मी तिथं कमांड दिली होती इकडं. हा, इथं मी त्याला ती ही कमांड दिली होती, म्हणून त्यांनी बघा इथं चॅट जीपीटीच्या ह्याच्यात त्यांनी यूज केला आपण जे सांगितलं होतं ते. हे झालं म्हणजे आपलं कीवर्ड पण इन्क्लूड झालं. तर त्यांनी हे पण लिहिलं, वाय मी. बघा त्यांनी ह्या पॉईंटचं, ह्या फ्रीलान्सरचे पॉईंट घेऊन त्यांनी बघा तसं गिग डिस्क्रिप्शन तयार केलं. वाय मी म्हणजे वाय चूज मी असं. बघा टेलर स्ट्रॅटेजी एक्सेट्रा 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 वायर व्हॉट्स इन मिक्स बघा. टेलर रिझल्ट पॅकेज आहे बघा, जे पॅकेजची नावं दिली, जे आपण पॅकेजची नावं देणार ती या तिथं आपण आपली एडिट करावी आणि टाकून द्यायची बस. रेडी टू रूल डिजिटल वर्क, क्लिक ऑर्डर नाव अँड लेट्स मेक युअर बिझनेस नेक्स्ट बिग थिंग ऑनलाईन असं. नोट अबो असं. आणि इथं आपण असंही टाकू शकतो, इफ यू एनी डाउट्स प्लीज. झालं. हे असं म्हणजे कसं आहे, आपण क्लायंटला असंही ऑप्शन देतो की तुम्ही डायरेक्ट ऑर्डर करा. इन केस तुम्हाला काय डाऊट असेल तर डायरेक्ट असा मेसेजही करू शकता किंवा असंही देऊ शकतो. आणि just, हवं असं. हे असं एवढं सिम्पल आहे बनवायला. हे असं गिग डिस्क्रिप्शनचं झालं. आता तुम्हाला आता अजून ओके. ओके.
तर आपलं बेसिकली बघा, बेसिकली आपण 10-15 मिनिटात मेन टायटल आणि डिस्क्रिप्शन आपण बनवून घेतलं. तर आपण असं फिवरवर रिसर्च करून आपण टायटल अँड डिस्क्रिप्शन बनवू शकतो. आणि प्राइसिंग तर मी तुम्हाला सांगितलं काय करायचं. ह्यांचे जे पॅकेज आहे तिन्ही पॅकेज, आणि असे 5 जणांचे कंपॅरिझन करून त्यांचा एव्हरेज काढायचा. म्हणजे आता समजा 5 क्लायंट आहे, 100 100 100 100 डॉलरचे बेसिक पॅकेज देतात ते. तर टोटल किती झाले? 500 डिवायडेड बाय 5 केलं तर आपली टोटल पण $100 येते, म्हणजे $100 एव्हरेज व्हॅल्यू येते. पण आपण काय करायचं, आपण कमी प्राइसमध्ये जास्त सर्व्हिस द्यायची, तर आपल्याकडं क्लायंट खेचण्यासाठी. तर हे आपण असं हे फीवरच्या प्रोफाईलवर आपण ह्या गोष्टी करू शकतो असं. आता बेसिकली इथं बनवल्याशिवाय मला जाऊन नाही देणार पुढं. ओके, ऍक्च्युली मी बेसिक बनवून दाखवतो तुम्हाला फटाफट असं. ओके, सो बेसिकली बघा, मी बेसिकली एक बेसिक किक तयार केली, त्यात पॅकेज टाकलं. त्यामध्ये बघा मी आता ह्या पर्सनचं कॉपी केलं. त्यात बघा मी काय केलं, बेसिक पॅकेजमध्ये सेम दिलं. ती बघा एकच कॅम्पेन देत होती, मी इथं 2 कॅम्पेन केले. आणि ती 5 ॲड ग्रुप देत होती, मी 7 केले. तर आपल्याला असं एक्स्ट्रा देऊन आपल्याला आपल्याकडे क्लायंट घ्यायचे. आणि आता बघा तिचा बेसिक पॅकेजमध्ये डिलेवरी टाईम ओके 4 डेज आहे, सॉरी मी 7 दिवस केला. तर मी पण इथं 4 डेजच्या जागी 3 डेज करतो. म्हणजे कसं क्लायंटला फास्ट डिलिव्हरी भेटेल आणि जास्त क्वालिटी काम पण भेटेल आणि जास्त गोष्टी भेटतील. तर असं हे आपण करू शकतो. आता मी 7 कंटिन्यू केलं. पॅकेज डिस्क्रिप्शन इज टू लॉंग मॅक्सिमम. ओके. ओके, आता बघा थोडं. आता आलो आपण मेन डिस्क्रिप्शन पार्टवर. ते डिस्क्रिप्शन आपण चॅट जीपीटी थ्रू बनवलं होतं. ते डायरेक्ट कॉपी पेस्ट करायचं. हे असं पेस्ट करून टाकायचं. ते पेस्ट केलं. मग तुम्हाला काय काय वाटतं ज्या गोष्टी हायलाईट करायच्या, तर तुम्ही इथं हायलाईट करू शकता. मग इथं बघा, इथं बोल्ड करायचं, हायलाईट करायचं. हा बघा, हे वाटतं हे करायचं, हे करा, हे करा. तुम्हाला असं वाटतं वाय मी करायचंय, तर वाय मी पूर्ण करा, सिलेक्ट करा, हे करा. इथं तुम्हाला असं वाटलं की हे बुलेट पॉईंट द्यावे, बुलेट पॉईंट करायचे. आलं असं, ॲज सिम्पल ॲज आहे. ओके. ओके.
तो आता बेसिकली ह्या गोष्टी आता Fiverr मध्ये खूप नवीन आलंय. इथं एपीक्यू टाकू शकतो, जे एपीक्यू आपण इथं बघितले होते ते. आता ह्यानी तर नाही टाकले, ह्यानी पण नाही टाकले. हम्म एपीक्यू बघा इथं तुम्हाला दिसतं ते. हा बघा हे असे एपीक्यू पण आपण ह्या प्रोफाईलवर टाकू शकतो असं. हा बघा हे बेसिक रिक्वायरमेंट क्वेश्चन असतात, ते आपण का विचारू शकतो. हे Fiverr कडनं ऑलरेडी आलेले असतात, कारण की हे Fiverrच्या फ्रीलान्सर लोकांनी ऑलरेडी मेन्शन केलेले असतात. तर तेच बेसिक क्वेश्चन आपल्याला ते इथं विचारतात. नाहीतर आपण आपल्याला आपले काही क्वेश्चन असेल तेही आपण टाकू शकतो. तर आता आपल्याला इथं समजा क्लायंटला विचारायचं आहे की प्लीज प्रो प्रोव्हाइड युअर ईमेल आय डी असं. फ्री टेक्स्ट तुम्हाला काय ऑप्शन द्यायचं, मल्टिपल चॉईस अटॅचमेंट करायची असेल ते देऊ शकता, क्वेश्चन ऍड करू शकता. असं करून एक्सेट्रा तुमचे काही एक्स्ट्रा क्वेश्चन असतील ते तुम्ही करू शकता. तर हे सेव्ह अँड कंटिन्यू केलं. इथं तुम्हाला इमेजचं विचारतो. इमेज तुम्हाला अपलोड करायची. तर इमेज अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथं त्यांनी पॉलिसी दिलेल्या आहे, त्या एकदा फक्त वाचाव्या लागतात. पण मी तुम्हाला इथं सांगतो, मला माहिती आहे. तर इमेजचं रिझोल्युशन यांना लागतं 1280 × 769. हे इथं सॉरी इथं इमेज रिझोल्युशन लागतं. व्हिडिओ क्वालिटी फुल एच डी लागते त्यांना. आणि इथं डॉक्युमेंट म्हणजे आपल्या केस स्टडी असेल एक्सेट्रा काय असेल तर ते आपण बनवून अपलोड करू शकतो. आता इथं माझ्याकडे सध्या इमेज नाहीये, मी माझी ऑफिशियल इमेज टाकली असती, पण ते परत डुप्लिकेट झालं तर मला पॉलिसी व्हायोलेशनचा इश्यू येऊ शकतो, म्हणून मी ते आता काय टाकणार नाही असं. तर हे बेसिकली आपण सेव्ह करू शकतो इथं. हा बघा इथं इमेज नाही, त्यामुळे तो आपल्याला सेव्ह करायचा ऑप्शन देत नाही. सो बेसिकली एवढंच आता मी ह्या सेशनमध्ये सांगू शकतो. जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर मी नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हाला फक्त फायवरवर रिसर्च कसं करायचं आणि डिटेलमध्ये काम कसं करता येईल ते आपल्याला दाखवू शकतो. तर आता बेसिकली मी बॅक बॅक येतो एकदम. आता तुम्हाला माझी फेवरची प्रोफाईल दाखवतो की त्यात मी आतापर्यंत किती अर्निंग केली आणि काय केलं असं. आता तुम्हाला मी किती क्लायंट सोबत काम केलं एका 1-1.5 वर्षात. फायवर मी ऑलरेडी 2019ला जॉईन झालो, पण मला खरा बिझनेस यायला स्टार्ट झाला 2022 पासून. एक मिनिट, प्रोफाईल लोड होते. ओके, सो बेसिकली बघा तुम्ही इथं माझा स्क्रीनवर ओव्हरव्ह्यू बघू शकता. मी आतापर्यंत बघा अर्निंग $232 केली आहे. 12 ऑर्डर कंप्लीट केलाय. $28 ऑर्डर आहे. आता आणि जानेवारी सध्या 0, एक पण क्लायंट नाही. तर आता सध्या इथं मी तुम्हाला इयरली डेटा दाखवला बॅकएंडचा. तर बघा इथं फेवरचं सगळं बदललं 2022 मध्ये बघा. डिसेंबर 2022 पासून 11.85चं. हा बघा ह्या फायबरमध्ये लेवल असतात. लेवल 1 लेवल 2 आहे. जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथं फायबरवर लेवलचं ओव्हरव्ह्यू दिसतो. आता सध्या माझी लेवल 1 झाली नाही, मी सध्या न्यू सेलर ह्या कॅटेगरीमध्ये येतो. तर लेवल 1 होण्यासाठी मला या कॅटेगरी कराव्या लागतात. तर आता माझं ह्या गोष्टी सगळ्या मेंटेन आहे. 90% हे इथं तुम्ही बघू शकता. हा बघा 100%, 100%, 100 रिस्पॉन्स रेट 1 इयर 1 आवर. पण माझं अर्निंग किती झाले फक्त, अर्निंग माझं किती झालेलं आहे फक्त. ओके, अर्निंग माझं फक्त $232 झालं. त्यामुळे मला अजून लेवल 1 भेटायला खूप वेळ आहे. तर मी अजून $400च्या वर अर्निंग कराल तेव्हा मला लेवल 1चा बॅच भेटेल. त्यानंतर लेवल 2ला जाण्यासाठी बघा ॲक्टिव्ह सॅलरी 120 डे, 50 ऑर्डर कंप्लीट केलेल्या, $2000 अर्निंग आणि त्याच्यापेक्षा मोर, तर मला लेवल 2 भेटेल. जर टॉप रेटेड बॅच घ्यायचा असेल तर मला कमीत कमी 6 महिने फिवरच्या प्रोफाईलवर झालेले पाहिजे, 100 ऑर्डर कंप्लीट आणि $10,000 अँड मोर. ही अर्निंग केल्यानंतर मला हा टॉप रेटेड बॅच भेटतो, जसा आपण त्या मगाशी जर्मनीच्या पर्सनच्या ह्याच्यावर बघितला होता तसा. ओके, सो बेसिकली हाच फ्रीलान्सिंगचा आणि फायवरचा ओव्हरव्ह्यू होता. जर काय डाऊट सेशन असेल तर आपण आता विचारू शकता. हॅलो.
येस सर. हा बोला ना, काय डाऊट आहे बोला. डाऊट नाहीये सर काही. आता हे करून पाहिल्यानंतर जर काय वाटलं तर मग सांगता हा येईल. हा ठीक आहे, तुम्ही ट्राय करा असं. ते तर रोहित सर आहे का ऑनलाईन? श्रुती हा आहे, येतील ते आता. आहे. हा बोल. तेच मी त्यांना डाऊट विचारले, ते बोलले आता आम्ही पहिले फ्री प्रोफाईल क्रिएट करतो फायवर, मग काही नाही तर डाऊट. ऐश्वर्या, अनुजा, थोडीफार आयडिया आली का एक ओव्हरऑल? हो येस सर. सर. धनश्री, अनुजा, येस कुणाल, सर. कसं आहे बघा, हे फ्रीलान्सिंग आहे ना, फ्रीलान्सिंग तुम्हाला जसं मी बोललो ना, पहिले तुम्ही थोडा एक्सपिरियन्स घ्या 1-1.5 वर्षाचा, आणि त्याच्यानंतर तुम्ही फ्रीलान्सिंग सुरू करू शकता. आता चैतन्य जवळपास 4-5 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करतो, तेव्हा त्यांनी हे फ्रीलान्सिंग सुरू केलंय. तर तर तुम्ही पण आता अकाउंट क्रिएट करा. काही लागलं तर एखादा सेशन पाहिजे असेल तर चैतन्य एखादा सेशन हे बोलले ना परत घ्या, तर मी सोमवारी वगैरे एखादा सेशन ठेवतो, त्याच्या आधी तुला इन्फॉर्म करतो. यस यस यस, त्यांना मी तेच बोललो की एकदा फिवरची प्रोफाईल ओपन करायला स्टार्ट करा, गिगचं रिसर्च करा. त्यांना प्रॉब्लेम येणार, जर ते प्रॉब्लेम मध्ये कुठं अडकले तर मी हम्म. त्यांना गाईड करायला आहे मग Q&A क्वेश्चन अँड आन्सर मध्ये असं. ज्ञानदा, अनुजा, कुणाल, ऐश्वर्या, धनश्री, चालतंय? येस सर. हो सर. काही क्वेश्चन्स, काही डाऊट्स असतील तर तुम्ही तसं सांगा मला. मी वाटलंच तर एखादं सेशन परत ठेवतो. मग सोमवारी ठेवू किंवा मंगळवारी. सोमवारी मी माझे बाकीचे पेंडिंग टॉपिक्स कव्हर करतो, तुमचे सर्टिफिकेशन घ्यायचे ते कव्हर करू, आणि वाटलं मग मंगळवार बुधवारपर्यंत मला सांगा, मग मंगळवार बुधवारी एखादी सेशन ठेवू शकतो आपण. चालेल? सर मंडेला सर मंडेला काय? मंडेला ठेवलं तर हेच म्हणजे आमच्या डाऊट्स क्लिअर होऊन जातील. त्या पण यांचं मंडेला ठेवलं तर चालेल का? तुम्ही सगळ्यांनी डिसाईड करून मला तसं संडेला संध्याकाळपर्यंत सांगा. तसं मंडेला मी सकाळी, म्हणजे मी संडेला त्याला संध्याकाळपर्यंत सांगतो, मग मंडेला तसं तो रेडी राहील सेशनसाठी. ओके सर, थँक्यू. चालेल? तर मग ठीक आहे, आजच्यासाठी आपण इथं स्टॉप करू. बाकीचे टॉपिक्स आपण मंडेला कव्हर करू. ठीक आहे? ओके सर. ओके. ओके गाईस. आणि अजून एक गोष्ट, काय तुम्हाला फीडबॅक द्यायचा असेल तर रोहित सरांकडे तुम्ही फीडबॅक बिंदास द्या. हा, ते फीडबॅक मला तुम्ही मला व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाका, कसं वाटलं काय. काय असेल तसं मग सांगा, हा मग मला तसं पुढच्या सेशन मध्ये इम्प्रोव्हाइज करायला असं. ठीक आहे, चालेल. ओके. सो थँक्यू टाइम दिल्याबद्दल आणि मला एवढं 1.5 तास ऐकून घेतल्याबद्दल. आता रोहित सर इथून लीड करतील पुढे. थँक्यू नाही, थँक्यू लीडचं रोहित. नाही. आता आता आजचं सेशन इथे स्टॉप करायचं, कारण की बाकीचे टॉपिक्स त्यांना सोमवारी येऊ दे. त्यांना काही डाऊट्स असेल तर मग त्याच्यानंतर मग ती डाऊट्स घेताना आपण सोमवारी सेशन मध्ये क्लिअर करू. त्यानंतर मग मला पुढचे सर्टिफिकेशन वगैरेच्याच गोष्टी बोलायचे, बाकी काय नाही. ठीक आहे? ओके गाईज, सो ठीक आहे, आजच्यासाठी विल स्टॉप ओव्हर हिअर ओनली. तुम्ही क्लासमध्ये बसून अनुजा अनुजा ही ज्ञानदा, तुम्ही जे लोक क्लासमध्ये असेल ते प्रॅक्टिस करत बसा. तुम्हाला पाहिजे असेल तर मी अजून काही असाइनमेंट सेंड करतो, आणि मंडेला आपण सकाळी 10:30 क्लासरूम मध्ये भेटू. ओके? ओके सर. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय.